दुसरीकडे मान्सून पूर्व आणि मान्सूनच्या सुरुवातीच्या काळात विजांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते, त्यामुळे या काळात विजेच्या आघातापासून बचाव करण्यासाठी विशेष काळजी घ्यावी असं आवाहन तज्ज्ञांनी केलंय। आगामी काळात विजांचं प्रमाण वाढणार असल्याचा इशारा हवामान तज्ज्ञांनी दिलाय। बघा काय काळजी घेऊ शकतो आपण। विजेचे प्रकार बघा, पहिले इंट्रा क्लाउड म्हणजे ढगांमध्ये निर्माण होणारा, क्लाउड टू ग्राउंड ढगांमधून जमिनीवर कोसळणारी वीज, दुपारनंतर विजांची निर्मिती होते। सूर्य डोक्यावरून पश्चिमेस सरकू लागल्यानंतर ढगाळ वातावरणात आकाशात वीज निर्मिती होते। मान्सून पूर्व आणि मान्सूनच्या सुरुवातीच्या काळात जास्त प्रमाणात विजा कोसळतात। बघा विजा चमकतात, काय काळजी घ्याल तुम्ही, ढगांचा अंदाज घ्या। वीज चमकल्याच्या 3 सेकंदात आवाज आल्यास 1 किलोमीटर परिसरात वीज असते। वीज चमकल्याच्या 30 सेकंदाच्या म्हणजे अर्ध्या मिनिटाच्या आत आवाज आल्यास 10 किलोमीटर परिसरात वीज असते। तत्काळ पक्क बांधकाम असलेल्या ठिकाणी आश्रय घ्यावा। शक्यतो झाडाच्या खाली थांबू नये, पत्र्याचे शेड किंवा झाडाखाली थांबू नये, विजेच्या खांबाजवळ थांबू नये। वीज चमकल्यानंतर आवाज तुमच्या 30 सेकंदानंतर जरपर्यंत पोहोचत असेल तर बऱ्यापैकी 10 किलोमीटरपर्यंत तुम्हाला ती वीज निर्माण झालेली आहे असं कळल्यानंतर तुम्ही वीज निर्माण झालेल्या क्षेत्रात प्रवेश केलेला आहे असे घातक असलेले संकेत त्यांनी दिलेले आहेत। या काळात तातडीनं आपलं काम थांबावं आणि सुरक्षित ठिकाणी जमा झाल्यानंतर त्या ठिकाणी आपण शेल्टरखाली न, विजेचे जे पत्राचे शेड असतात सहसा खेडेगावामध्ये, त्या ठिकाणी न थांबता कुठलंही एकटं झाड असेल आपल्या शेतामध्ये त्या झाडाखाली न थांबता एक पक्क बांधकाम असेल किंवा त्या ठिकाणी सेफ सुरक्षित जागी जाऊन थांबणं हा महत्त्वाचा भाग आहे। आणि विजा कोसळून किंवा पाऊस पडून झाल्यानंतरच अर्ध्या तासानंतर आपलं काम सुरू करावं असे त्याला संकेत म्हणले गेलेले आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।